हॅलो संकेत, जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू. हो, मी बोलणार आहे. मी म्हटलं थोडेसे अजून लोक जॉईन झाले तर नक्कीच मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. मी त्याकरताच आज तुमच्याशी संवाद साधण्याकरताच पुन्हा एकदा आलेली आहे. नमस्कार महेश, सुनील, विवेक, कैलाश. तर पुन्हा एकदा मी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, पुणे शहर, तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलेली आहे. आपला विषय तोच, स्पर्धा परीक्षा. पण त्यासोबत मी आज नवीन विषय घेऊन आले, तो म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. का बरं गरज असेल? सध्याची परिस्थिती पाहता जो काय कोरोनाचा धुमाकूळ चालू आहे आपल्या देशामध्ये आणि त्याचा जो काही परिणाम आपल्या परीक्षांवर होत आहे, आपल्या विद्यार्थी मनस्थितीवर होत आहे, तर त्याकरिता हा सकारात्मक दृष्टिकोन आपल्यासाठी असणं फार गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी लाखो मुले आज त्यांचे पेन, त्यांचे शस्त्र घेऊन तयारीत आहेत. पण त्यांना एका प्रश्नाने ग्रासलेला आहे, परीक्षा होणार कधी, परीक्षेची तारीख कधी. पण माझं त्या मुलांसाठी सांगणं आहे की एक मिनटं, आवाज येत नाहीये का? मला वाटतं आवाज सगळ्यांना व्यवस्थित येत आहे. नमस्कार. हॅलो राकेशजी. येस, तोच परत प्रश्न आलेला आहे ज्या प्रश्नावरती मी थांबले होते. मी फक्त माझा आवाज येतो की नाही याचा रिप्लाय येण्याची वाट पाहत होते. आणि सर्वप्रथम पहिला सर्वांना सांगते की आपण प्रश्न उत्तरे शेवटाला घेऊयात. आधी मी तुमच्याशी गप्पा मारते, मग हळूहळू जर माझ्या गप्पांमधून काही समजलं नसेल, तुम्हाला काही अडचणी वाटत असेल, तर मग तुम्ही नक्की प्रश्न स्वरूपात मला विचारू शकता. मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची नक्की उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. तर म्हटल्याप्रमाणे मी माझा संवाद चालू करायला आणि प्रश्न यायला की परीक्षा कधी होणार आहे, तर माझं म्हणणं असं आहे सर्व विद्यार्थ्यांना की याचा विचार करू नका की परीक्षा कधी होणार आहे. तुम्ही परीक्षेसाठी तयारीत राहा. परीक्षेची तारीख काय असणार आहे, केव्हा होणार आहे, आपली आत्ता 13 सप्टेंबरची तारीख सुद्धा पुढे ढकललेली आहे. तर याचा विचार नका करू. आता तुम्ही तयारीत आहात. मी तर म्हणेन तुम्हाला अजून थोडा वेळ दिलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही सराव करू शकता. आता परीक्षेची तारीख डिक्लेअर झाल्यामुळे काही मुलांचा अभ्यासही झाला होता. मग आता जो काही वेळ मिळतोय ही एक अपॉर्च्युनिटी समजा. कशासाठी? तर अजून सराव करण्यासाठी. तुमच्याकडे प्रश्नपत्रिकेचा संच असेल तर त्याच्यावरती तुमचा सराव चालू करा. सतत प्रश्नपत्रिका सोडवल्याने तुम्हाला एक तुमचा सराव होऊन जातो. तुम्हाला अंदाज येत राहतो की आपल्याला प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न समजण्याकरता किती वेळ लागतो आहे. एखादा प्रश्न अवघड असेल, आपण त्याच्यावरती वेळ किती वाया घालवणार आहे, त्याच्यावरती आपला वेळ किती खर्ची पडणार आहे.
तर हा अंदाज आपल्याला येत राहील जर तुम्ही आता प्रश्नपत्रिकेचा सराव चालू केलात तर. ही एक अपॉर्च्युनिटी आहे. मी पुन्हा एकदा सांगत आहे, जो काय वेळ मिळतो आहे त्याच्यामध्ये सरावाला तयारी लागा. आणि सरावामध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल, काही प्रश्न चुकत असतील, तर पुन्हा तोच प्रश्नसंच सोडवताना पुन्हा तीच चूक होत असेल तर त्याच्यावरती अभ्यास करा की का ही चूक होती आहे. हे तर झालं ज्यांची तयारी झाली आहे, पण जे नवखे आहेत, ज्यांना MPSC द्यायची आहे, त्यांच्यासाठी पण मी थोडक्यात MPSCसाठी स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला कसं तयारी करायची आहे याबद्दल मार्गदर्शन करणार आहे. पण सर्वप्रथम त्या लोकांसाठी त्यांची मनस्थिती चांगली ठेवण्यासाठी की ज्यांनी आत्ता MPSCसाठी तयारी केलेली आहे, ऑलरेडी ते स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करत आहेत, त्या मुलांसाठी फार महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमची मनस्थिती खूप चांगली ठेवणं. परीक्षा कधी होणार आहे याचं बर्डन न घेता तुम्ही केलेला अभ्यास परत सेल्फ स्टडीमध्ये करा, ग्रुप डिस्कशनमध्ये चालू ठेवा, प्रश्नपत्रिका सोडवण्याचे सराव करा तुम्ही. आणि याच्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर संवाद तुमच्याशी साधा, तुमच्या मार्गदर्शकाशी साधा, तुमच्या गाईडशी साधा, तुमच्या पुस्तकांशी साधा. आणि नुसतं अभ्यासापुरतंच नाही, जर तुम्हाला कुठे रिलॅक्स व्हायचं आहे तर तुम्ही एखादं चांगलं पुस्तकाचं वाचन करा. मला माहिती आहे, मी पण या स्टेजमधून गेलेले आहे. अभ्यास केल्यानंतर, खूप वाचन झाल्यानंतर कुठेतरी मनाला एक शांती लागते. तर ते आपण कोणाशी बोलून, एखादं चांगलं पुस्तक वाचन करून, एखादं मोटिवेशनल मेसेजेस वाचून आपण थोडं स्वतःला रिलॅक्स करू शकता. आणि त्याचबरोबर आपण थोडंसं व्यायाम, मेडिटेशन केलं तर ते नक्कीच आपल्या स्वास्थ्याला पण उपयुक्त ठरणार आहे आणि पुढील तुमच्या भविष्यामध्ये सुद्धा त्याची नक्कीच तुम्हाला उपयोग होणार आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःमध्ये एक कॉन्फिडन्स बिल्ड करा, तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण करा. आणि पॉझिटिव्हिटी अशीच येत नसते, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला काम करावं लागतं. कसं तर सतत एक सकारात्मक विचार करून, नेहमी पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह लोकांच्या मध्ये राहाल तर पॉझिटिव्ह विचार आपोआप तुमच्यामध्ये येत राहतील. अनावश्यक गोष्टींकडे लक्ष देऊ नका. आता सध्याच्या ज्या एक्झामच्या स्वरूपात किंवा एक्झामच्या संबंधित जर तुम्हाला काही पोस्ट येत असतील, काही मेसेजेस असतील तर त्याची खातरजमा करा. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. फार महत्त्वाचं आहे. कोणीतरी एक मेसेज टाकेल की परीक्षा ह्या तारखेला आणि तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवाल आणि त्याप्रमाणे तुमची वाटचाल चालू. पण पहिला खात्री करा, तुम्ही एक प्रशासकीय सेवेमध्ये येत आहात, प्रशासकीय अधिकारी बनण्याकरता. तर अफवांवरती विश्वास कितपत ठेवायचा हे आपला विचार असणार आहे. स्वतःला अशा अफवांपासून दूर ठेवायसाठी, स्वतःला एका निगेटिव्हिटीपासून दूर ठेवण्यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे त्याकडे जास्त लक्ष द्या, त्या विचारांवरती लक्ष द्या. आणि सांगितल्याप्रमाणे तुमचा अभ्यास आता पूर्ण झालेला आहात, तुम्ही ते सरावामध्ये तुमचा वेळ घालवा, तुम्ही त्यावरती मेहनत घ्या. आणि आता जे नव्याने या MPSC किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये येण्याचा विचार करत आहे त्यांच्यासाठी सर्वप्रथम प्राथमिक माहिती. पहिली, याच्यासाठी लागणारी वयोमर्यादा. तर तुम्ही नवीन आहात पण याच्यामध्ये सुद्धा वयामध्ये फरक असू शकतो. कोणी आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर स्पर्धा परीक्षा देण्याच्या इच्छित असेल, तर कोणी नोकरीला लागले आहेत आणि आता त्यांना वाटत आहे की आपण स्पर्धा परीक्षा देऊयात, एका प्रशासकीय सेवेत येऊयात,
किंवा काही अशी लोक असतील की त्यांना ग्रॅज्युएशन होऊन त्यांना नोकरी लागून सुद्धा बराच काळ झाला असेल आणि आता त्यांनी स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, त्यांच्यासाठी सुद्धा वयोमर्यादा आहे 38 वर्ष. आरक्षणानुसार त्याच्यामध्ये आपल्याला वयाची सवलत मिळू शकते, पण 38 वय हे सर्वांसाठी आहे. दुसरी पात्रता याच्यासाठी लागते ती म्हणजे शैक्षणिक पात्रता. तर कोणीही कोणत्याही शाखेचा पदवीधर याच्यासाठी पात्र ठरतो. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणी पदवीच्या शेवटच्या वर्षाला असेल तर तो सुद्धा ही परीक्षा देऊ शकतो. मी स्वतः TYला असताना, TY BCom शेवटच्या वर्षाला असताना मी PSIची एक्झाम दिली होती आणि त्याच परीक्षेत मी पास होऊन पुढे PSI झालेली आहे. तर हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे की आपण शेवटच्या वर्षाला असताना सुद्धा आपण परीक्षा देऊ शकतो. पण सर्वप्रथम तुम्हा लोकांना सुद्धा जी काही गरजेची असते ती म्हणजे आपली मानसिकता. नुसतं परीक्षा देणार आहे असा विचार न करता एकदा ठरवलं की आपण स्पर्धा परीक्षा देणार आहे तर त्याच दिशेने आपली वाटचाल चालू झाली पाहिजे. नुसता निर्णय घेऊन मध्येच तो सोडू नका. एकदा जर ध्येय तुम्ही ठरवलं आहे तर ते गाठल्याशिवाय थांबू नका. स्पर्धा परीक्षेसाठी लागणारा सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमिटमेंट. जर तुम्ही ठरवलं आहे, तुम्ही कमिट केलेलं आहात तर ती कमिटमेंट शेवटपर्यंत सोडू नका. खूप महत्त्वाचं आहे. मी छोटे छोटे मुद्दे तुम्हाला सांगत जात आहे कारण हा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. अडचणी बऱ्याचशा येत राहतात, जास्ती करून महिलांसाठी. क्लास जर आपल्या शहरामध्ये नसेल, आपल्या गावामध्ये नसेल तर त्या क्लाससाठी आपल्याला दुसऱ्या शहरात, गावाबाहेर जावं लागतं, तर तो एक निर्णय घ्यावा लागतो. दुसरी असते आर्थिक अडचण, त्याच्यावर सुद्धा आपण मात करू शकतो. आणि स्पर्धा परीक्षेसाठी इतर परीक्षांच्या तुलनेत खूप कमी आर्थिक खर्च आहे. त्यामुळे त्याचा विचार करू नका. कुठून ना कुठून तरी तुम्हाला आर्थिक मदत होत जाते किंवा आपण त्याच्यासाठी पर्याय शोधू शकतो. त्याच्यानंतर येतं परीक्षा ही त्या वर्षाच्या कोणत्या तारखेला असणार आहे हे पण एक महत्त्वाचं आहे, कारण पूर्ण वर्ष आपल्याला ते कॅल्क्युलेट करायला लागतं आणि त्याच्यानुसार आपला अभ्यासक्रम ठरवावा लागतो. त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे, हे सर्व जे कोणी फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं की आपण कोणती परीक्षा कोणत्या पदासाठी देणार आहे त्याची माहिती असणं. याची माहिती आपल्याला कुठे उपलब्ध होऊ शकते तर MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. तर पहिला ही माहिती घ्यायची आहे की आपल्याला कोणत्या पदासाठी आपण स्पर्धा परीक्षा देणार आहोत. त्याच्यानंतर येते फार महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सिलेबस. आपण पद ठरवलं, त्या पदासाठी कोणती परीक्षा द्यायची आहे हे ठरवलं. आता त्या परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम, सिलेबस आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. नाहीतर आपलं पूर्ण नियोजन ह्या अभ्यासक्रमामुळे चुकू शकतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा अभ्यासक्रम येतो तर लगेच काही प्रश्न चालू होतील की मॅडम आम्हाला पुस्तकं सांगा. तर लक्षात ठेवा, प्राथमिक पुस्तकं पहिला वाचून झाली पाहिजे आहेत. ती म्हणजे 5वी ते 10वीची बोर्डाची पुस्तकं, शालेय पुस्तकं. तुमच्या माहितीसाठी स्पर्धा परीक्षा ही पूर्णपणे पदवी स्तरावरती आहे. त्यामुळे आपल्याला फक्त पदवी स्तरावरील पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे, ज्याच्यामध्ये आपला परीक्षेचा पूर्ण सिलेबस कव्हर केलेला असेल. त्यामुळे काही बाजारात खूप छान प्राथमिक पुस्तकं आहेत जे फ्रेशर्ससाठी फार उपयोगी ठरतात. मी स्वतः तेही वाचली आहेत आणि मला त्याचा नक्कीच खूपच उपयोग झालेला आहे. तर मुलांचे प्रश्न चालू होतील की पुस्तकं सांगा. तर लक्षात ठेवा, आपल्याला अभ्यासक्रम जो आहे
तो पूर्ण करायचा आहे, बाजारात आलेले पुस्तकांचं वाचन नाही. त्यामुळे पहिला जर तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम कळाला तर त्यानुसार तुम्ही त्याचं नियोजन करू शकता. मी तुम्हाला काही ठराविक पुस्तकांची नावं सांगणारच आहे. पाहिजे तर मी आत्ता सांगून देते, नाहीतर पुन्हा एकदा आपल्या या सेशनच्या शेवटीला मी तुम्हाला सांगेन. जसे की रंजन कोळंबे सरांचं पुस्तक दीपस्तंभ, ज्ञानदीप प्रकाशन, परत लक्ष्मीकांत यांचं पॉलिटीसाठी, असे बाजारात तुम्हाला बाकीही मुलांनी सांगितलं असेल की ही पुस्तकं तुम्ही रेफर करा. आणि माझंही म्हणणं हेच असणार आहे की तुम्ही ह्या लेखकांची पुस्तकं जर रेफर केली तर तुम्हाला मग तो विद्यार्थी कोणत्याही शाखेचा असला तरी त्याला ती भाषा समजण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. मग कोणी इंग्लिश मीडियमचे असो, कोणी वाणिज्याचे असो, कोणी कला शाखेचे असो, कोणी विज्ञान शाखेचे असो, त्या सर्वांना ही पुस्तकं समजण्यासाठी खूप उपयुक्त अशी भाषा आहे. त्यामुळे मी तुम्हाला ही पुस्तकं सजेस्ट करेन. अभ्यासक्रम झाला, आता नियोजन करावं लागेल. तुमचं नियोजन असं असायला हवं, की तुमचा पूर्ण सिलॅबस जो काय आपल्याला वेळ मिळणार आहे, 2 महिन्याचा, 3 महिन्याचा, वर्षभराचा, त्या पूर्ण कालावधीमध्ये सर्व सिलॅबस, सर्व अभ्यासक्रम झाला पाहिजे. तर त्याचं नियोजन कसं कराल? अभ्यासक्रम वाचून झाल्यानंतर प्रत्येक विषयामध्ये सखोल असं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की प्रत्येक विषयाचा नक्की कोणते कोणते मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहेत. ते मुद्दे अभ्यासल्यानंतर तुम्ही प्रत्येक विषयाचा मुद्दा, असं प्रत्येक विषयाचे मुद्दे आपण जर लक्षात केले तर पूर्ण आठवड्यामध्ये किंवा 2 आठवड्यामध्ये कव्हर होतील असं तुमचं शेड्यूल असायला पाहिजे आहे. मग या स्केड्यूलमध्ये बऱ्याच लोकांचं असंही असेल की कॉलेज असणार आहे, कोणाच्या शिकवण्या असतील, कोणी जॉब करत असेल, कोणी हाऊसवाईफ असेल, तर घरचं काम पाहून असं हे सर्व नियोजनबद्ध आपल्याला करावं लागणार आहे. पण हे जेव्हा नियोजन करेल त्याच्यामध्ये आपण सकाळी किती वाजता उठतो आणि रात्री आपण किती वाजता झोपायला जाणार आहे या वेळेपासून चालू असायला हवं. नाहीतर नियोजन असेल की दुपारनंतर, असं न करता तुमचं सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पूर्ण शेड्यूलचं प्लॅनिंग झालं पाहिजे आहे. मग सकाळी तुम्ही 4ला उठा, 5ला उठा किंवा 6ला उठा, याच्यापेक्षा उशिरा कोणी उठणारं नसेल. आणि जर असेल तर त्यांनी त्या वेळेचा उपयोग आपल्या अभ्यासासाठी, आपल्या तयारीसाठी करावा अशी माझी इच्छा आहे. तर काही प्रश्न येत आहेत, तर त्या संदर्भात मी येतच राहीन. मला वाटतं तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे हळूहळू या सेशनमध्ये कंप्लीट होत राहतील. तर नियोजन झालं पाहिजे आहे. आता काही लोकांचा असे प्रश्न येतील की कोणता सब्जेक्ट प्रथम घ्यावा, किंवा जर मी आज स्टार्ट करत असेल अभ्यासाला तर मी आज कोणता विषय घेऊ. तर माझं वैयक्तिक मत असं राहील किंवा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स असा राहील की जर आपल्याला अभ्यासाची गोडी निर्माण करायची असेल, कारण MPSC स्पर्धा परीक्षा म्हटलं की हे भला मोठं प्रश्नचिन्ह आपल्यासमोर येतं की ह्याच्यामध्ये काय काय आहे, कसं करायचं, मी तर विज्ञान शाखेची आहे, मी कला शाखेची नाही आहे, मला हे असं, मला ते तसं, असे बरेचसे प्रश्न एका पाठोपाठ येत राहतात. तर सिंपल फंडा असा आहे की प्रथम आपण ते पुस्तक घ्यावं की ज्याची आपल्याला आवड आहे. कोणाला इतिहास वाचायला आवडतो, कोणाला भूगोल. आपल्याला वाचायला आवडतं म्हणून पुस्तक घेऊन नुसतं वाचायचं नाही आहे, तर सिलॅबसप्रमाणे आपल्याला वाचन करायचं आहे. तर ते, आणि त्याच्याही सुरुवातीला माझं असं म्हणणं राहील की तुम्ही एकदा स्पर्धा परीक्षेचा पेपरसुद्धा पाहून घ्यावा की ज्याच्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, कोणत्या टॉपिकवरती, कशा स्वरूपामध्ये ते प्रश्न विचारलेले आहेत, कोणत्या स्वरूपाची त्याला उत्तरं असतात. तर एक अंदाज येतो की तुम्ही तुमचा अभ्यास किंवा तुम्ही तुमचं पुस्तक वाचन त्या पद्धतीने तुम्ही सुरू करू शकता. तर माझं असं म्हणणं राहील की तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड आहे तो पहिला
सब्जेक्ट घ्यावा, मग त्याच्यानंतर हळूहळू ते वाचन करता करता आपल्याला आवड निर्माण होते आणि आपण आपला पूर्ण पुस्तकांचा सिलॅबस आपण कव्हर करता येईल. बऱ्याच वेळा असं होतं की नुसतं वाचन झाल्यामुळे खूप कंटाळा येतं किंवा काही गोष्टी आपल्या लक्षात राहण्यासाठी सुद्धा अवघड होऊन जातात. तर अशा वेळी मला असं वाटतं की तुम्ही पुस्तक बंद करावं, साईडला बसा आणि मस्त गणित घेऊन किंवा बुद्धिमत्ताचे काही प्रश्न तुम्ही सोडवायला चालू करा. बुद्धिमत्तेच्या प्रश्न सोडवताना सुद्धा आपल्याला एक वेगळी एनर्जी येते किंवा एक वेगळं पॉझिटिव्हिटी येत राहते की एखादा प्रश्न आपण सोडवत चाललेला आहे. आणि आता बुद्धिमत्तेसाठी सुद्धा बऱ्याच लोकांचं राहतं की आपण कसं सॉल्व्ह करायचं, काय करायचं, तर त्याच्यासाठी सुद्धा बाजारात पुस्तकं आहेत. त्याच्याही पेक्षा तुम्ही शालेय पुस्तकांवरती भर दिला तर त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युलाज असतात, काही ट्रिक्स जर फॉलो करायचे असतील तर तशी पुस्तकं तुम्हाला अवेलेबल आहेत, ते आपण वाचू शकतो आणि त्याच्यातून तुम्ही ते आत्मसात करू शकता. आणि वारंवार जर बुद्धिमत्ताचे प्रश्न तुम्ही सोडवत गेले तर तुम्हाला एक सराव होऊन जातो. नुसतं प्रश्न पाहिलं की उत्तर समजतं आणि तुमचा त्याच्यामध्ये वेळ वाचू शकता आणि त्या प्रश्नामध्ये जर वेळ वाचला तर तुम्ही पुढच्या प्रश्नामध्ये तो वेळ देऊ शकता. तर बुद्धिमत्ताचा सराव हा झालाच पाहिजे आहे, गणिताचा सराव झाला पाहिजे. आणि हे प्रश्न असे असतात की आपल्याला याचा ॲक्युरेट आन्सर मिळणार आहे आणि ते जर उत्तर आपलं बरोबर आलं तर आपल्याला पूर्ण गुण मिळणार आहेत. तर हे झालं आपला बुद्धिमत्तेच्या किंवा गणिताचा विषयावरती. त्याचप्रमाणे काही लोकांचे काही सब्जेक्ट हे त्यांचे प्लस पॉईंट असतात, जसे की हिस्ट्री कोणासाठी चांगलं असेल, कोणासाठी जिओग्राफी असतं, कोणासाठी पॉलिटिक्स खूप आवडता विषय असतो, तर ते त्याच्यामध्ये कव्हर करू शकतात. त्यामुळे एखादा विषय, त्याचा अभ्यासक्रम आणि त्याचं प्रॉपर प्लॅनिंग झालं तर तुमचा अभ्यासक्रम पूर्ण होतो. त्याचबरोबर तुमचं त्याच्यासोबतच, आणि असं बिलकुल करू नका की पूर्ण आठवडा तुम्ही एकच पुस्तक किंवा एकच घटक वाचणार आहे किंवा एकच विषय वाचणार आहात. तर असं न करता प्रत्येक दिवशी प्रत्येक विषयाचा घटक, वेगवेगळा घटक वाचला गेला पाहिजे आहे, याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. त्या पद्धतीतच तुमचं नियोजन असलं पाहिजे आहे. आणि याच्यासाठी जर तुम्हाला कुठल्या मार्गदर्शकाची जर गरज असेल तर नक्की त्याचं घ्या. तुम्ही प्रश्न विचारायला किंवा तुमच्या काही शंका असतील तर ते विचारायला, कोणालाही विचारायला तुम्ही घाबरू नका. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंच पाहिजे आहे आणि यासाठी तुम्ही हे प्रश्न प्रत्येक व्यक्तीला विचारू शकता जोपर्यंत तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळत. आणि प्रश्न विचारायला प्लीज, तुमचा शंका विचारायला प्लीज कोणालाही घाबरू नका. आणि आता तुम्ही एवढे लकी आहात की इंटरनेटच्या माध्यमातून किंवा सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्टली कोणाच्या पण टचमध्ये राहू शकता आणि तुम्ही त्यांना तुमच्या विषयासंदर्भात जर काय अडचणी असतील तर त्याच्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुम्हाला त्याचं उत्तरही मिळत असेल आणि मिळणारच. हा एक आपल्यासाठी एक फायदाच आहे. त्याचबरोबर आता झालेलं आहे की आपला जर अभ्यासक्रम पूर्ण झाला, त्याचबरोबर तुम्हाला चालू करायचं आहे ते प्रश्नपत्रिकांचं, त्यावरती तुम्हाला एक विचार करायचा, विश्लेषण करायचं आहे की प्रश्नपत्रिका, प्रत्येक वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या विषयावर, कोणत्या घटकावर, कोणत्या स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो, त्याच्यासाठी असणारे पर्याय कोणत्या स्वरूपाचे आहेत. तर असं जर तुमचा प्रश्नपत्रिकेचं पण विश्लेषण झाल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की आपला अभ्यास कोणत्या पद्धतीत चालू आहे, कोणत्या पठडीमध्ये चालू आहे, तो योग्य आहे की अयोग्य आहे. आणि स्वतःबरोबर संवाद साधायला बिलकुलही विसरू नका, तोच तुम्हाला मार्ग देत असतो. त्याचबरोबर जर आजूबाजूला आपले मित्रमैत्रिणी असेल, ते पण राज्यसेवेचा अभ्यास करत असेल तर त्यांच्याशी संवाद साधायला विसरू नका, त्यांच्याबरोबरही संवाद साधा. ग्रुप डिस्कशन साठी सुद्धा मी सांगेन की नक्कीच ते फायद्याचं ठरतं. माझ्यासाठी तर खूप फायद्याचं ठरलं होतं. एखादा मुद्दा जर आपल्या लक्षात आला नसेल आणि तो पुढच्या व्यक्तीच्या लक्षात आला असेल, तो पटकन आपल्याला समजून सांगतो. तर ग्रुप डिस्कशन खूप महत्त्वाचं आहे. प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करताना महत्त्वाचं म्हटलं होतं की त्या पद्धतीने कोणत्या घटकावर, कोणत्या विषयावरती, कोणत्या स्वरूपाचा प्रश्न येत आहे याच्यावरती लक्ष द्या. त्या पद्धतीनेच नंतर तुम्ही जेव्हा अभ्यासक्रम तुमचा अभ्यास जेव्हा चालू कराल तर
तर तेवढ्या खोलात जाणं गरजेचं आहे की नाही याचाही तुम्हाला अंदाज येईल आणि त्या प्रकारे तुम्ही तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. हे झालं प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण. आणि जेव्हा तुमचा पूर्ण अभ्यास होईल, मग तो आठवड्याला होईल किंवा तुमचा महिन्याला होईल किंवा तुमचा दिवसाचा होईल, त्याचं सेल्फ रिव्हिजन करायला विसरू नका. ते पण खूप महत्त्वाचं आहे की दिवसभरात मी काय वाचलं हे माझ्या लक्षात असायला हवं. त्याच्यासाठी स्वतःचे नोट्स काढायला विसरू नका. सेल्फ नोट्स आपल्याला खूप महत्त्वाचे ठरतात. जेव्हा आपल्याला फक्त कमी वेळामध्ये आपण केलेल्या अभ्यासाचा जस्ट एक आपल्याला ग्लान्स घ्यायचा असेल, आपल्याला त्याच्यावरती नजर टाकायची असेल, तर ते फार महत्त्वाचं ठरतं जेव्हा आपण आपले सेल्फ नोट्स काढलेले असतात. सेल्फ नोट्स काढताना तुम्ही थोडेसे ट्रिक्स पण वापरू शकता. जसे की प्रत्येकाचे वेगवेगळे ट्रिक्स असतात एखादा विषय लक्षात ठेवण्यासाठी. मग तो इयर वाईज असतो, एखाद्या वाक्याच्या सुरुवातीच्या अक्षरापासून लक्षात ठेवतात किंवा एखाद्या इमेजमध्ये ठेवू शकतात. तर प्रत्येकाची ती ट्रॅक असते, ट्रिक्स असतात. तर तो प्रत्येक माणसाप्रमाणे वेगळा असतो. पण जर ग्रुपमध्ये असं कोणी व्यक्ती असेल आणि त्यांना जर हे मदत केलं दुसऱ्याला समजवण्यासाठी की हे असं आपण लक्षात ठेवू शकतो, तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. त्यासाठी ग्रुप डिस्कशन खूप महत्त्वाचं आहे. माझ्या ग्रुपमध्ये असेच एक माझे कलिग, आता जस्ट कलिग म्हणू शकते मी, कलिग होते की ज्यांनी मला पूर्ण महाराष्ट्राचा भूगोल हा एका पेपरवरती कसा बसवायचा आणि कसा लक्षात ठेवायचा हे शिकवलं होतं. तर तोही मी नंतर कधीतरी एका माझ्या सेशनमध्ये नक्की कवर अप करेन की कसं आपल्याला एखादा भूगोल किंवा एखादा विषय एखाद्या पेपरमध्ये ट्रिक्सच्या स्वरूपात आपल्याला तो लक्षात ठेवायचा आहे. आणि ही ट्रिक नक्की हेल्पफुल होते जेव्हा आपल्याला परीक्षेमध्ये आपण एका प्रश्नासाठी अडकून पडलेला असतो की या प्रश्नाचं उत्तर काय असतात. कसं असतं, एका प्रश्नाला 4 पर्याय असतात. 2 पर्याय आपण इमिडिएटली एलिमिनेट करतो की 50-50च्या बेसिसवरती आपल्याला ज्या 2 उत्तरं सापडतात ते 2 उत्तरं आपल्याला थोडं कन्फ्यूज करणारे असतात, शब्दांचा हेरफार केलेला असतो. तर अशा वेळी जेव्हा आपण ट्रिकफुली एखादं विषय आपण लक्षात ठेवलेला असतो, तर ती ट्रिक इथे खूप उपयोगी पडते आणि आपल्याला आपलं योग्य उत्तर मिळवण्यासाठी मदत होते. तर असं टॅक्टफुल्स, ट्रिकफुल्स जे काही आपण आपला अभ्यासक्रम लक्षात ठेवू शकतो, तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही अभ्यास करायला हवा. नुसतं वाचन करणं हे फार महत्त्वाचं नाही आहे. तर तुम्हाला वाचलेलं तुमच्या शब्दांमध्ये, तुमच्या ट्रिकमध्ये कसं लक्षात राहील याकडे पण लक्ष दिलं पाहिजे आहे. सेल्फ नोट्स खूप महत्त्वाचे आहेत. डेली रिव्हिजन, विकली रिव्हिजन, मंथली रिव्हिजन फार महत्त्वाचं आहे. यामुळे आपलं वारंवार रिव्हिजन झाल्यामुळे आपल्याला विषय लक्षात राहण्यासाठी खूप उपयोगी ठरतं. आता हे झालं अभ्यासक्रमाविषयी, प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण झालं. आता प्रश्नपत्रिकेचा सराव करताना आपल्याला माहिती आहे, आपण जर काही 10 वर्षाचे 10 प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला तेच प्रश्नपत्रिका सोडवायची वेळ येते, तर आपण पहिल्या वेळेस त्या प्रश्नपत्रिकेमध्ये काही चुका केल्या होत्या किंवा आपले काही उत्तर चुकली होती त्याचं, आणि नंतर जेव्हा तुम्ही तोच पत्रिका जेव्हा सोडत आहात त्याच्यामध्ये काही चुका झालेल्या आहात, तर याचं कंपॅरिझन करा. आणि जर तुमची तीच चूक पुन्हा पुन्हा येत असेल तर नक्कीच तुम्हाला त्याच्यावरती अभ्यास करायची गरज आहे. पहिली चूक, दुसरी चूक, ही तिसरी चूक होऊ देऊ नका, तर तुम्ही परफेक्ट होऊन जाल. शक्यतो जे काही आपले बुद्धिमत्ताचे प्रश्न आहेत, तर त्याच्यावरती तुम्ही अभ्यास करायला हवा की ती उत्तर आपली चुकली नाही पाहिजे, गणिताची उत्तर आपली चुकली नाही पाहिजे आहेत. हे आपल्याला स्कोरिंगसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर हे तर झालं आपलं फर्स्ट पेपरच्या संदर्भातलं मी सगळं बोलले होते. त्याचबरोबर आपल्याला CSAT जो काही स्कोरिंग सब्जेक्ट आहे त्याच्यावरती खूप मेहनत घ्यायची आहे. त्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन्स आहेत, प्रिसाईज रायटिंग आहे, त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंगसारखे काही प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला फुल मार्क्स मिळू शकतात किंवा आपलं उत्तर चुकलं तर 0च मार्क मिळू शकतो. तर अशा काही प्रश्नांवरती आपण फोकस करायला हवं. CSAT हा सब्जेक्ट पण असा आहे की तो तुम्ही डेली तुमच्या शेड्यूलमध्ये कुठे ना कुठे तर फिक्स करायला हवा की जेणेकरून पेपर 1 आणि पेपर 2 असं दोन्ही पेपर्सची आपली तयारी होऊ शकते आणि CSATमध्ये स्कोरिंग होऊ शकतं. त्यामुळे त्याच्यावरती पण आपण फोकस्ड असायला पाहिजे. त्याचबरोबर आपले
GS1 पेपर 1मध्ये सुद्धा आपल्याला मार्क्स कमी नाही पडणार किंवा त्याच्यामध्ये पण प्रॉपर स्कोरिंग होईल. तर त्या पद्धतीत आपलं पूर्ण शेड्यूल झालं पाहिजे आहे. करंट अफेअर्सच्या संदर्भात लोक विचारतात की करंट अफेअर्सच्या संदर्भात आपण काय मार्गदर्शन कराल किंवा कुठलं पुस्तकं वापरावीत. तर बघा, जी आत्ता सध्याच्या घडीला समजा आत्ता जर तुमच्यासमोर न्यूजपेपर आहेत, सोशल मीडिया आहे, शक्यतो सोशल मीडिया जेव्हा येईल किंवा न्यूजच्या संदर्भात जेव्हा मी हे करेन, तर मला जसं माझ्या वरिष्ठांनी सांगितलं होतं, माझ्या सिनियर्सनी सांगितलं होतं किंवा माझ्या मार्गदर्शकांनी सांगितलं होतं की DDच्या न्यूज तुम्ही चेकआउट करा की त्या परफेक्ट आणि मुद्देसूद आणि पूर्ण दिवसाचं एकदम थोडक्यात अशी माहिती असते. जास्त वेळ जात नाही. 15 मिनिटामध्ये इंग्लिश आणि 15 मिनिटामध्ये हिंदी असं त्यावेळेस स्वरूप होतं. तर त्या पद्धतीत फक्त DD न्यूज पाहिल्यानंतर तुम्हाला आंतरराष्ट्रीयपासून ते देश स्तरावरती सगळ्या आणि स्पोर्ट्सपासून ते एंटरटेनमेंटपर्यंतचे सर्व माहिती आपल्याला तिथे उपलब्ध होऊ शकते. आणि त्याचबरोबर आपले न्यूजपेपर्स आहेत, वीकली ज्या काय मॅगझिन्स असतात ते आपण वाचू शकतो. लोकराज्य, परत चाणक्य मंडलमचे पुस्तकं आहेत. तर हे आपण वाचन करून त्यातले आपल्याला करंट अफेअर्सच्या संदर्भातले जे काय महत्त्वाचे मुद्दे वाटतात तर ते आपण नक्कीच लगेच नोट डाऊन करून घेतले पाहिजे आहेत. तर करंट अफेअर्सचा अभ्यास असा जास्त फायद्याचा ठरतो, कारण ज्यावेळेस परीक्षेमध्ये करंट अफेअर्समध्ये डिस्क्रिप्टिव्ह असं ऑप्शन्स येतात तर त्यावेळेस आपल्याला पूर्ण नॉलेज असणं फार महत्त्वाचं आहे. पहिल्यासारखे आता प्रश्न विचारत नाहीत की 2019चं विम्बल्डन कोणी जिंकलं होतं. तर आता त्याच्यामध्ये बरंचसं फरक केलेला आहे, प्रश्नाचे स्वरूप बदललेलं आहे. तर त्या पद्धतीत आपला अभ्यास पण झाला पाहिजे आहे. तर करंट अफेअर्सचे काही टॉपचे जे पेपर्स न्यूजपेपर्स असतात त्यातले तुम्ही संपादकीय लेख तुम्ही तुमच्या वाचनात आणले पाहिजे आहेत. त्याचे काय मुद्दे काढून ठेवलेले काढायला हवेत. तर असा हा करंट अफेअर्सचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मी स्पेसिफिक करंट अफेअर्ससाठी कुठलं पुस्तक रेफर नाही करणार, पण तुमचं रेग्युलर वाचन झालं पाहिजे आहे. वीकली जे काय मॅगझिन्स येत आहेत त्याचं वाचन झालं पाहिजे आहे. रविवारचे खास करून जे काही लोकसत्ता, लोकमत असे काही पेपर आहेत किंवा टाइम्स ऑफ इंडिया याच्यामध्ये जे काही एडिटोरियल लेख असतात किंवा संपादकीय लेख असतात त्याचं वाचन तुम्ही करा. ते नक्कीच आपल्याला मदतशीर ठरू शकतं. तर हे जर एक करंट अफेअर्सच्या बद्दल. तर हा एक संपूर्ण पॅटर्न एक नवीन फ्रेशर्स किंवा जे नव्याने स्पर्धा परीक्षा देण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी हे होतं की असं एक नियोजनबद्ध असायला हवं. आता काही मुलं आहेत जी 12वी झालेली आहेत आणि त्यांना पोलीस भरतीसाठी उतरायचं आहे. तर त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचे आहे ते यातले जे काही टप्पे होते ते त्यासारखेच आहेत. पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही एक 12वीच्या स्तर तुम्हाला शैक्षणिक पात्रतेसाठी आहे. तर तुमचा अभ्यासक्रम हे 12वी स्तराचाच असायला हवा, तो पदवी स्तराचा नको. त्यामुळे तुम्हाला काही 1-2 पुस्तकं आहेत त्याचे तुम्ही रेफर केलं तर तुम्हाला एक अंदाज येऊन जातो की तुमचा अभ्यासक्रम कितपत आहे आणि तुम्हाला कितपत वाचन करायचं आहे. तर तुमच्यासाठी सेम आहे. जे काय लेखी परीक्षेसाठी मी स्पर्धा परीक्षांसाठी सांगितलं तेच तुमच्यासाठी पण आहे. त्याचबरोबर तुम्हाला महत्त्वाचं राहतं ते हे खास करून पोलीस भरतीसाठी की डॉक्युमेंटेशन. दुसरं, डॉक्युमेंटेशनसाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याची तयारी तुम्ही आत्ता करायला हवं. त्याचं नॉलेज घेतलं पाहिजे आहे की कुठून आपल्याला ही डॉक्युमेंट्स अवेलेबल होऊ शकतात, माझ्यासाठी कोणतं डॉक्युमेंट लागणार आहे याची माहिती घ्या. आत्ता तर भरपूर ऑनलाईन फ्री मार्गदर्शन चालू आहे पोलीस भरतीसाठी, तर त्याचा तुम्ही फायदा घ्या. त्याच्यानंतर तुमच्यासाठी महत्त्वाची दुसरी गोष्ट असते ती म्हणजे शारीरिक चाचणी आणि शारीरिक पात्रता. तुमच्यासाठी शारीरिक पात्रता काय आहे याचं नॉलेज असायला हवं. मुलींसाठी वेगळं आहे, मुलांसाठी वेगळं आहे. त्याचबरोबर जर शारीरिक चाचणी असेल तर शारीरिक चाचणीसाठी काय इव्हेंट्स आहेत आणि त्याच्यासाठी लागणारा वेळ काय आहे याची माहिती असायला पाहिजे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं पोलीस भरतीसाठी आणि स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा की जर जास्ती करून पोलीस भरतीसाठी की याच्यामध्ये जर कोणी एजंट असेल आणि जर तो तुम्हाला म्हणत असेल की मी पोलीस भरतीमध्ये तुम्हाला पास करून देतो किंवा अशा गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. मी म्हटल्याप्रमाणे अफवांना बळी पडू नका आणि त्याचे तुम्ही समर्थन पण करू नका की
पोलीस भरतीमध्ये काही अशा गोष्टी चालतात वगैरे, काही नाही. स्वतःची मेहनत, आणि मेहनतीला पर्याय नाही आहे, त्याला पर्याय शोधू पण नका. स्वतः मेहनत घ्या, तर नक्कीच तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकता. तर हे 4 मुद्दे पोलीस भरतीसाठी फार महत्त्वाचे आहेत, की तुम्ही तुमचा मेन जी काय आवश्यकता आहे पोलीस भरतीसाठी ती माहिती करून घ्यायचं आहे. वय असो, डॉक्युमेंटेशन असो, शारीरिक पात्रता असो, फार महत्त्वाचं आहे. याकडे लक्ष द्या. मी वारंवार सांगत आहे त्याचं कारण तसा अनुभव माझ्या पाठीशी आहे. मी पोलीस भरती 2019ला सुपरविजन ऑफिसर होते, त्यावेळेस बघितलेलं आहे. मुलींसाठी जर 155 सेंटीमीटर हाईट असेल तर बऱ्याचशा मुली 154 सेंटीमीटरच्या होत्या, आणि जेव्हा त्यांची शारीरिक चाचणी केली जायची तर त्यावेळेस त्यांना लक्षात आणून दिलं की तुमची हाईट कमी आहे, तर ते नाराज होऊन गेल्या. बऱ्याचशा मुली रडायला लागल्या. तर असं काही त्या दिवशी न करता तुम्ही स्वतःची उंची स्वतः मापकने चेक करा. उंची बरोबर 155 सेंटीमीटर बसते की नाही हे तुम्ही स्वतः जाणून घ्या. त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन्स पण फार महत्त्वाचं आहे. डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतात, कोणासाठी लागतात, स्पोर्ट्स कॅटेगरी असो, फिमेलसाठी काय वेगळे आहे का, महिलांसाठी काय वेगळी डॉक्युमेंट्स आहेत का, ओपन कॅटेगरीसाठी वेगळे आहेत का, मागासवर्गांसाठी काय वेगळे डॉक्युमेंट्स आहेत का, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानुसार तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स बनवणार आहात. त्याची फाईल बनवा. ती फाईल कृपया करून कुठेही विसरू नका, सोबत तुमच्या ठेवा. ज्या दिवशी तुमचं डॉक्युमेंटेशन चेकिंग असणार आहे त्या दिवशी ती फाईल तुमच्यासोबत ठेवा. त्याच्यासोबत जे काय ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतील त्याचे 2 ते 3 झेरॉक्स कॉपीज असावेत. ते छोटे छोटे गोष्टी आहेत, मी तुम्हाला सांगत आहे कारण या चुका होतात मुलांकडून आणि मी बघितलेल्या आहेत, म्हणून हे सांगू शकतो. तिसरं म्हणजे कोणत्याही माध्यमाच्या स्वरूपातून तुम्ही किंवा कोणाला पैसे देऊन वगैरे असं न करता स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवा. स्वतः मेहनत घ्या आणि तुम्ही कोणत्याही परीक्षेत उतरू शकता. कोणती परीक्षा तुम्ही जिंकू शकता, यशस्वी होऊ शकता. याकडे तुमचा सकारात्मक असा दृष्टिकोन असायला पाहिजे आहे. एखादी परीक्षा देताना आपण त्याच्यात अपयशी कसं होऊ याच्यापेक्षा तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी कसं होईल या विचारांवरती जास्त विचार केला पाहिजे आहे. पण आपलं नेहमी उलटं असतं. आपण या परीक्षेत माझं हे नाही झालं म्हणजे नाही, किंवा माझी ही तयारी झाली नाही, म्हणजे नाही हा शब्द आपल्या प्रत्येक विचारामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये आला तर त्याच्यामध्ये दिसून येतं की तुम्ही यशाकडे नाही तर अपयशाकडे जास्त चाललेला आहात. तर पॉझिटिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. तुमच्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी निर्माण करा. पॉझिटिव्ह विचार ठेवा. तुमच्या ध्येयाकडे त्याच दृष्टीने तुम्ही विचार करा. फोकस्ड राहा, तर नक्कीच यश तुमच्या हातात असेल. तुम्ही नक्कीच त्या पदावरती असाल. आणि माझी इच्छा आहे तुम्हा सर्वांना, ज्यांनी तुम्ही जे स्वप्न बघत आहात त्या स्वप्न साकारताना तुम्ही त्या पदावरती गेलेले मला जर समजलं तर मलाही नक्कीच आनंद होणार आहे. तर असा हा संपूर्ण थोडक्यात स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरतीसाठी मी तुम्हाला सांगितलं आहे. आपण थोड्या प्रश्नांकडे जाऊया आहात. खूप काही प्रश्न येत होते, तर मला वाटतं जर काही प्रश्न माझ्याकडून मिस होण्याची पण शक्यता आहे, पण मला असं वाटतं की बऱ्यापैकी मी सांगितलेलं आहे. गणेश राऊत म्हणतात की मॅडम पोलीस भरतीबद्दल सांगा. मी थोडक्यात सांगितलेलेच आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काही नसतं. फक्त याच्यामध्ये लागेल ती तुमची तयारी शारीरिक आणि तुमची रिटर्नची, असं दोन्ही रोजच्या रोज असणं फार गरजेचं आहे. याच्यामध्ये मी सांगू नाही शकणार की तुम्ही महिनाभर पहिला फक्त रिटर्नची तयारी करा आणि त्याच्यानंतर तुम्ही शारीरिक करा. तर मी सांगेन की तुमचा दोन्ही सराव हा रोजच्या रोज झाला पाहिजे आहे. मला इथे कोणीतरी इकॉनॉमिक्सचा एक प्रश्न विचारला होता. तर इकॉनॉमिक्ससाठी मी सजेस्ट करेन की तुम्हाला ना त्यातले काही स्टार्टिंगचे जे काय व्याख्या असतात ह्या माहिती असणं फार गरजेचं आहे. कारण काही प्रश्न असे असतात की आपल्याला जर ती टर्मच माहीत नसेल तर ते
त्याचं उत्तर आपल्याला मिळणार नाही किंवा ते उत्तरच आपल्याला समजणार नाही. आणि त्याच्यासाठी माझं त्यांना सांगणं आहे की रंजन कोळंबे सरांचं किंवा दीपस्तंभनचं डिसले सरांचं इकॉनॉमिक्सचं पुस्तक आहे आणि ते प्राथमिक म्हणजे एकदम स्टार्टिंग पासूनच्या म्हणजे ABCD जशी असते तसं इकॉनॉमिक्सची ABCD पासून त्याच्यामध्ये सगळं आहे. तर तुम्ही ते रेफर करा आणि ते समजायला अवघड नाही, खूप सोप्या शब्दांमध्ये सांगितलेलं आहे. आणि इकॉनॉमिक्ससाठी जर जास्त महत्त्वाचं असेल तर ते आकडे असतात. तो मग तो आर्थिक वर्षाचा सर्वे असेल किंवा GDP असेल तर या संदर्भात प्रश्न विचारले जातात. तर त्याच्यावरती माहिती घेणं फार आवश्यक आहे आपल्याला. तर पण सर्वप्रथम त्याच्या व्याख्या किंवा त्याची टर्म्स आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही हे पुस्तकं किंवा आपले शालेय पुस्तकं 12वीचं इकॉनॉमिक्सचं पुस्तकं हे जरा रेफर केल्यानंतर तुम्हाला तो समजण्यासाठी फार उपयुक्त ठरतं. पोलीस भरतीसाठी मी सजेस्ट करेन की जे काही पूर्ण एक ठोकळा अवेलेबल असतो आपल्या बाजारात तर तो तुम्ही रेफर केला तर जास्त बरं पडेल. आणि त्यासोबत 5वी ते 10वीची शालेय पुस्तकं. आपल्यासोबत गव्हाणे करिअर अकॅडमीचे वामन गव्हाणे सर लाईव्ह आहेत. तर पोलीस भरतीसाठी बऱ्याच मुलांना त्यांचं फ्रीचं मार्गदर्शन आहे. तर तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घ्या नक्की. कारण एक त्याच्या खालीच बरोबर मयूर रामडे यांचा एक प्रश्न आहे की आपण एकाच वेळ 2-3 जिल्ह्यातून फॉर्म भरू शकतो का. तर पोलीस भरतीसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जिल्हा सिलेक्शन. आपण कोणत्या जिल्ह्यातून पोलीस भरतीसाठी उतरणार आहोत. तर त्याचं मार्गदर्शन तुम्ही योग्य त्या मार्गदर्शकाकडून घेतलं तर तुम्हाला ते फार सोयीस्कर ठरणार आहेत. अंकुश चव्हाण, आपण पोलीस कॉन्स्टेबल आहात आणि PSI साठी तुम्हाला वेळ काढायचा आहे. मी सुद्धा पोलीस खात्यात असताना किंवा आत्ता आहे आणि मी सुद्धा MPSCची तयारी करत आहे. तर वेळ काढणं आपल्या हातात आहे. मला मान्य आहे आपली ड्युटी अशी असते की आपण 24 तास बांधील आहोत कामासाठी. पण त्यातून सुद्धा आपल्याला मिळणारा वेळ आपण जर तो प्रॉपर कॅल्क्युलेट केला तर नक्कीच आपल्याकडे इतका वेळ तर नक्कीच असतो की आपण त्याच्यामध्ये अभ्यासाची तयारी करू शकतो. आपण फोकस्ड असायला हवं की नक्की आपल्याला काय करायचं आहे. नुसती इच्छा नाही आहे. आता इथेच तुम्ही निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये आणलेली आहे की PSI साठी तर काढायचं आहे पण वेळ. पण तुम्हाला आपल्याच खात्यामधील अशी कित्येक उदाहरणं असतील की जे कॉन्स्टेबलचे PSI झालेले आहेत मिळणाऱ्या वेळेतून दिलेल्या नोकरीतून त्यांनी वेळ काढून स्वतःची इच्छा स्वतःचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. तात्यांचा ढोकळा तर खूप उपयुक्त असतो पण तो जास्ती करून PSI साठी. पण जर पोलीस भरतीसाठी जर तो ठोकळा वापरायचा झाला तर माझा असा अंदाज आहे की तो एका पदवीस्तर लेवलनं
तयार केलेला आहे आणि पोलीस भरतीसाठी 12वीचं स्तर आहे. तर आपल्याला नेमकं केवढं हवं आहे ह्याच्यासाठी अभ्यासक्रम माहिती असणं महत्त्वाचं आहे. तर तात्यांचा ठोकळासुद्धा उपयुक्त ठरू शकतो. समाधान महाजन, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी असं देईन की नक्कीच आम्ही इच्छुक आहेत की जर मुलांना आमच्याकडून काही ग्रामीण भागातील, खास करून तुम्ही म्हणता की ग्रामीण भागातील मुलांना फक्त ग्राउंड प्रॅक्टिस करतात त्यांना स्टडीबद्दल सुद्धा आपल्यासारख्या अधिकाऱ्यांनी हेल्प करावी. आमच्यासारखे अधिकारी नक्कीच त्यांच्या मदतीला असतात आणि मदतही करत आहे. तुम्हाला नक्की कशी मदत हवी आहे ती सांगितली तर आम्ही पण त्या मदतीसाठी येऊ शकतो. त्यांना अभ्यासक्रम आम्ही समजावून सांगू शकतो, अभ्यास कसा करावा हे पण सांगू शकतो. आणि पण त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं राहतं ते ग्राउंड प्रॅक्टिस असणंही फार महत्त्वाचं आहे. रजनी, आपला प्रश्न असा आहे की MPSCची स्टडीसाठी प्रायव्हेट क्लास इम्पॉर्टंट आहे का? हे बघा, मी असं सांगणार नाही की प्रायव्हेट क्लास महत्त्वाचा आहे, पण माझं नेहमी म्हणणं हे असते की आपल्याला एक मार्गदर्शकाची जरूरत असते. जर तो तुमच्या घरात असेल, तुमच्या सोबत असेल, तर मी सांगेन की कोणत्याही क्लासची आवश्यकता नाही आहे. पण जर तुम्हाला एखाद्या परीक्षेचं मार्गदर्शनच करणारं कोणी नसेल आणि तुम्हाला त्याची योग्य इन्फॉर्मेशन नसेल तर त्याची माहिती घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच एका गाईड, मेंटॉर किंवा एखाद्या मार्गदर्शकाची गरज लागेल. तर हे तुमच्यावरती डिपेंड करतं की तुम्हाला कितपत नॉलेज आहे किंवा तुम्हाला त्याची आवश्यकता भासते का. जर तुम्हाला त्याची आवश्यकता बिलकुल भासत नसेल तर प्रायव्हेट क्लासची काही गरज नाही आहे. शंकर जाधव, आपला प्रश्न असा आहे की आपली मुलगी BEच्या दुसऱ्या वर्षाला आहे. तर कधीपासून अभ्यास UPSC की MPSCसाठी मला तर वाटतं की वेळ बघायची गरज नाही आहे. जेव्हा त्यांची आत्ता इच्छा जर त्यांची असेल की त्यांना UPSC किंवा MPSC द्यायची आहे तर अभ्यासाला सुरुवात करायला काहीच हरकत नाही आहे. कारण MPSC UPSCचे सिलेबस बघता जर आत्तापासून अभ्यास केला तर काही सिलेबस त्यांचे कवर होऊ शकतात आणि ज्यावेळेस त्यांना ते इलिजिबल होतात, जेव्हा त्यांची शैक्षणिक पात्रता MPSC UPSC देण्याच्या योग्य होते तर त्यावेळेस त्यांना थोडंसं न्यू स्टार्ट घेण्याची गरज नसते. मी माझा स्वतःचा PSIचा स्टडी मी SYला असताना चालू केला होता. TYला असताना मी अपियर झाले होते आणि TYमध्ये लकीली किंवा म्हणू शकतो की हे जे काय मागील वर्षामध्ये मला जो काही गायडन्स भेटला त्याच्या हिशोबाने अभ्यास केल्यामुळे PSI मी पास होऊ शकले. तर PSIच्या मेन्सबद्दल बरेच जण विचारत आहेत आणि PSIच्या फिजिकलबद्दल. तर जेव्हा आपण PSIचा प्रीचा अभ्यास करतो ना तर त्यावेळेसच आपला मेन्सचा पण अभ्यास होऊन जातो. तेच विषय असतात. PSIच्या मेन्समध्ये महत्त्वाचा विषय असतो तो इंग्लिश आणि मराठी ग्रामरचा. तर ते आपल्याला कवर करायचं असतं. काही लोकांचं मराठी माध्यमातली असेल तर त्यांचं मराठी चांगलं असतं, त्यांना थोडंसं इंग्लिशवरती कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. तर आणि काही जर कॉन्व्हेंटची मुलं असतील, काही इंग्लिश सेमी इंग्लिश असेल किंवा इंग्लिश माध्यमाचे असेल तर त्यांना थोडंसं मराठीवरती फोकस करावं लागतं. तर तुमचा महत्त्वाचा इथे जो रोल असतो किंवा जो तुम्हाला स्कोरिंग सब्जेक्ट असतो तो तुम्हाला इंग्लिश मराठी पेपर असतो. तर याच्यावरती तुम्ही फोकस करायला पाहिजे मेन्सच्या वेळेस. बाकी तर
GS2 जो पेपर असतो त्याच्यामध्ये तर आपण सगळं कवर केलेलंच असते. त्यात परत पुन्हा एकदा हिस्ट्री, जिओग्राफी असं येणारच आहे. परत इथे महत्त्वाचं येतं ते PSIसाठी, की जे मी पोलीस भरतीसाठी सांगितलं होतं तेच PSIसाठी पण येते, की तुम्हाला शारीरिक पात्रता पहिला बघितलं पाहिजे. मुलींसाठी 155 सेंटीमीटर, मुलांसाठी 165 सेंटीमीटर ही इलिजिबिलिटी आहे का तुमच्यामध्ये, हे तुम्ही पात्र ठरू शकता का त्याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग तुमचं प्रीचा रिझल्ट, मेन्स आणि नंतर तुमची फिजिकल, त्याच्यामध्ये तुमचे इव्हेंट्स रनिंग, वॉकिंग आणि शॉर्टपुट थ्रो. तर याची तयारी तुम्हाला करून घ्यावं लागणार आहे. त्याच्यासाठी लागणारा वेळ हे तुमच्या PSIची जी काय ॲड निघणार आहे त्याच्यामध्ये असतं. तर तुम्ही ज्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरत आहात त्याची ॲडसुद्धा वाचणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक आपल्या शंकेचं निरसन केलेलं असतं आणि त्यातूनसुद्धा जर तुम्हाला काही शंका वाटतच असेल तर तुम्ही ती सगळी माहिती असणाऱ्या व्यक्तीला तुम्ही विचारू शकता. आणि तयारी सगळ्यांसाठी एकच असते. आपल्याला पहिला सिलेबस माहिती करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याची सगळ्यात महत्त्वाचं, आणि बरेचशी मुलं हे विसरून जातात, की आपण किती तासांचा प्रश्नपत्रिका सोडवत आहे. बऱ्याच वेळा फ्रेशर्ससाठी जास्त करून आहे, कारण त्यांना ते जस्ट ट्रायसाठी जात असतात. म्हणून मला असं वाटतं की तुमची पहिला अटेम्प्ट असो का किंवा तो तुम्ही दुसरा तिसरा अटेम्प्ट असो, पण अटेम्प्ट हा फर्स्ट प्रयत्नातच पूर्ण होईल याच उद्देशाने तुम्ही तो अटेम्प्ट दिला पाहिजे. मला असं वाटतं की मी आज ह्या वर्षी PSIची देते मग बघते, असं एक काइंड ऑफ निगेटिव्हिटीज आहे की तुम्हाला तुमच्यावरती विश्वास नाही आहे की मी यावर्षी PSI देणार आहे आणि मी यावर्षीच पास होणार आहे, असं डोक्यामध्ये विचार करून. फक्त PSI नाही, मी उदाहरण म्हणून PSI सांगितलेलं आहे, पण कोणतंही परीक्षा तुम्ही देणार असाल तर ते तुमचं फर्स्ट अँड फायनलच असेल. अशाच दृष्टीने अटेम्प्ट करा. तर तेव्हा तुम्हाला माहिती असायला पाहिजे की तुम्ही किती तासाचा पेपर देत आहात, हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला वाटतं 1 तासाचा आहे पण तो 2 तासाचा असतो, किंवा आपल्याला असं वाटतं की 2 तासाचा आहे पण तो 1 तासाचा पेपर असतो. वामन गव्हाणे सर म्हणतात की एजंटबद्दल बोला. तर सर मी तरी मुलांना सांगितलेलं आहे की कोणत्याही अफवांना बळी पडू नका. पोलीस भरतीसाठी कोणीही मध्यस्थी नसतो, कोणी पैसे घेऊन तुम्हाला पोलीस बनवत नाही. तुम्ही तुमच्या मेहनतीवर पोलीस बनता. कारण आम्ही म्हणजे मी पोलीस म्हणून बोलत आहे की आमच्याकडे पोलीस भरती झाल्यानंतर असे असंख्य तक्रारी येतात की बऱ्याच मुलांनी, जे गावाकडील असेल शहरातील असेल, त्यांनी काही व्यक्तींना पैसे दिले होते की ते पोलीस भरतीमध्ये यशस्वी होतील किंवा पोलीस भरतीमध्ये त्यांचा निकाल लागेल म्हणून. पण असं कोणत्याही स्वरूपाचं काम आपल्या इथे चालत नाही. फक्त मेहनत आणि सध्या तरी फिजिकल असो, तुमची शारीरिक चाचणी असो, सगळी कॅमेरामध्ये टिपली जाते. त्यामुळे अशा प्रकारचा कोणताही प्रकार घडत नाही आणि त्याला तुम्ही बळी पडू नका. मला वाटतं मी बरेचसे तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. उमेश रुपनवार सर पण आलेले आहेत आणि मला वाटतं ते सहमत आहेत मी जे काही सांगत आहे. तर श्री कृषीराज इथापे, तुमचं असं म्हणणं आहे की तुमचे 164 सेंटीमीटर आहे, 1 इंच कमी आहे, तर काय करायला पाहिजे ॲट द एज ऑफ 19. ॲक्च्युली मला माहीत नाही की आफ्टर 19 एजनंतर तुम्ही असे कोणते एक्सरसाइज केल्यानंतर तुमची 165 सेंटीमीटर होऊ शकते. पण याच्यासाठी तुम्ही त्या तज्ज्ञांचं मत घेतलं पाहिजे की आफ्टर 19 ऑफ युअर एज तुमचं हाईट वाढू शकते की नाही. आणि जर 164चं 165 होत नसेल तर पण ही पात्रता फक्त पोलीस भरती किंवा PSIसाठी आहे, तर तुम्ही इतर परीक्षा देऊ शकता. तुमच्या हातात
इतर पदं आहेत तर तुम्ही त्याच्यासाठी त्याकडे लक्ष द्यावे. प्रशांत माळवदे, तुमचा प्रश्न आहे की या काळामध्ये म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये कोणत्या पुस्तकांचा अभ्यास करावा. बघा, मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला पुस्तक वाचन करायचं नाही, आपल्याला अभ्यासक्रम त्याच्यामध्ये करायचा आहे. तर अभ्यासक्रमाशी निगडीत असलेली पुस्तकं वाचल्याने वाचावीत असं माझं सजेशन राहील. मला वाटतंय मी ऑलमोस्ट सगळं कवर केलेलं आहे. समाधान महाजन, तुम्ही मला माझ्या मेसेंजरवरती मेसेज करू शकता. तर तुम्हाला ग्रामीण भागातील मुलांसाठी माझ्याकडून जर काही वैयक्तिक मदत हवी असेल तर मी नक्की करायला तयार आहे. इवन मी ते करते पण आहे. तर तुम्ही त्याच्यावरती मला मेसेज करा. आपण नक्कीच त्या तुमच्या काय समस्या आहेत किंवा ग्रामीण भागातील ज्या काही समस्या आहेत तर त्याच्यावरती आपण नक्कीच वर्कआउट करू. मी स्वतः कराडमधून आलेली आहे. तर मला असं नाही वाटत आहे की ती मुलं कुठे कमी पडतात. मी माझ्यावरून उदाहरण नाही घेत नाही, पण माझ्यासोबत जितकी पण मुलं किंवा तुम्ही जर रिझल्ट पाहिला तर हा ग्रामीण भागातला रिझल्ट खूप चांगला असतो MPSCसाठीचा. तो तुम्ही त्याची चिंता करू नका, आपण त्यांची तयारी करून घेऊ शकता. पाय फ्रॅक्चर झालेले विद्यार्थी, हे बघा, आपल्याला एक तर कॅटेगरी असते की हँडिकॅप कॅटेगरी असते. जसं तुम्ही हँडिकॅप कॅटेगरीमध्ये नसाल, पण तुम्ही जर फिजिकलसाठी तुमचा पाय बरा होऊन तुम्ही फिजिकल देऊ शकत असाल, तुम्ही तुमचे सगळे स्टेजेस ऑफ एक्झाम जर करू शकत असाल तर नक्कीच त्याला तुम्ही एक्झाम देऊ शकता. मला वाटतंय आपण बरंचसं आपलं बोलणं झालेलं आहे, पण तरीसुद्धा काही तेच ते प्रश्न येत आहेत. तर त्यांच्यासाठी एकच सांगणं आहे, मी सांगितल्याप्रमाणे की आपलं नियोजन योग्य असेल, तुम्ही काळजी करू नका. बऱ्याचशा लोकांचा हा पण प्रश्न आहे की फॉर्म कसा भरायचा, काय करायचा. ज्यावेळेस ॲड येते त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली असते. त्यांनाही अंदाज असतो की मुलं काही फ्रेशर्स असणार आहेत किंवा काही TYला असताना सुद्धा एक्झाम देणार आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळं फॉर्म हा एक तर पहिल्यांदा संपूर्ण वाचायचा आहे. जर एका ठिकाणी तुम्हाला वाटत आहे की याची आपल्याला माहिती नाही आहे तर तुम्ही एखाद्या क्लासचं मार्गदर्शन घेऊ शकता. फॉर्म भरण्यासाठी कोणीही चार्ज करत नाही, ते फ्री ऑफ कॉस्ट असतात. किंवा याच्या आधी जर कोणी फॉर्म भरला असेल तर तुम्ही त्यांचंही मार्गदर्शन घेऊ शकता. त्याची काळजी करू नका की फॉर्म कसा भरायचा आहे. आत्ता सध्या तुमच्यासमोर प्रश्न आहे तो म्हणजे अभ्यास आपल्याला कसा करायचा आहे, अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे, अभ्यासक्रम वाचून झाला पाहिजे आहे. पूर्ण पुस्तकाचं वाचन होऊ अगर न होऊ, पण पुस्तकामध्ये जे काही आपला अभ्यासक्रम होता, जे काही तुम्ही ठरवलेलं होतं की आपल्याला इतकं वाचन करायचं आहे, तर ते सगळं वाचन होतंय की नाही याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि लक्षात ठेवायचं आहे, मी नेहमी प्रत्येक वेळी मी शेवट करताना ह्या 2 वाक्यांनी करते की नथिंग इज परमनंट, नो वन इज परफेक्ट, नथिंग इज परमनंट. याच्यावरती नक्की विचार करा, कारण असा कोणीच नाही ज्याला सर्व येतं आणि अशी कोणतीच सिच्युएशन नाही जी कायम राहते. त्यामुळे आपल्याला त्यातून बाहेर पडायचं आहे. पडायला मार्गही असतात, ते मार्ग शोधा. तुमचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित करा, फोकस्ड राहा, इतर गोष्टींवरती लक्ष केंद्रित करू नका. तुम्हाला तुमच्या मदतीसाठी बरेचसे अधिकारी त्यांचे स्वतःचे काही इंटरनेट थ्रू तुम्हाला त्यांचे काही सेशन्स ऐकायला मिळतील, त्याची मदत घ्या तुम्ही. माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावरती मी
सगळे सेशन जे काय तुम्हाला माहितीचे हवे आहेत ते सगळे तिथे अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते ऐकू शकता. त्याचबरोबर आपलं लाईव्ह सेशन्स असतात, त्याच्यामधून मी तुमच्या शंकेचं निरसन करत आहे. तुमच्याकडे असं काहीच नाही की जे तुम्हाला अवेलेबल नाही आहे. तुमच्याकडे सर्व माध्यमं आहेत, व्यक्ती आहेत, तर त्यांचा तुम्ही फायदा घ्या आणि तुम्ही ठरवलेले ध्येय तुम्ही नक्की गाठा. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.